इथे सगळं किचन आवरून आम्ही सगळे झोपलो होतो. पण 11 वाजले असतील. मला जाग आली. थोडं पाणी प्यावंसं वाटलं आणि पाणी पिण्यासाठी आले. त्यानंतर काही झोप लागेनाच. तर म्हटलं चला इथे ब्लाऊजची कटिंग तरी करून घेऊ. आणि हे ब्लाऊज आरी वर्कचं होतं. त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक कापायचं होतं आणि शौर्यही झोपला होता. म्हटलं चला शांततेत आता व्यवस्थित कटिंग करून होईल. आणि 11 11:30 वाजले असतील. तर इथे मी ब्लाऊजची कटिंग वगैरे ना करून घेतली. त्यानंतर आहे ना बाहेर डोकावलं तर खूप सारा अंधार होता आणि ह्या कुत्र्यांचं तर विचारूच नका. प्रचंड कुत्रे होते. 20-25 कुत्रे तर नक्की असतील. कुठून आले माहीत नाही. दिवसा एवढे नसतात पण रात्रीचं त्यांचंच राज्य असतं. आणि कधी कधी तर इतके भुंकतात की प्रमाणच नाही. कारण झोप लागलेली मोडून जाते. इतक्यातच शौर्यचे पप्पाही आले होते. 12-12:30 वाजले असतील. तर त्यांनी मला आवाज दिला की गेट उघडायला ये. तर मी इकडे आले होते आणि काळाकुट्ट असा अंधार होता बाहेर. आणि त्या कुत्र्यांचं तर मला अजूनही आठवत होतं. तर शौर्यच्या पप्पांनी इथे मिठाई वगैरे घेऊन आलेले. ते त्यांच्या मावस भावासोबत ना पुण्याला गेले होते. त्यांच्या मावस भावाने त्यांच्या ऑफिसमध्ये ना हे मिठाईचे बॉक्स वाटलेले. मला कुठं राहतं, इतक्या रात्री मला टेस्ट करून पाहायचीच होती. तर मी टेस्ट करून पाहिली आणि काजू कतली वगैरे खाल्लं. छान वाटलं. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.